जगद्गुरू तुकाराम महाराजाला वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होतात आणि हा 375वा गेली 2 वर्ष महाराष्ट्रात दिमाखात गाजतोय। तर याचा सांगता समारंभ कुठं करायचा? आमचे जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान देहू, आदरणीय पुरुषोत्तम महाराज मोरे, आदरणीय माणिक महाराज मोरे आणि भंडारा डोंगर समितीचे आमचे बाळासाहेब काशीद पाटील यांनी सगळ्यांनी ठरवलं की जगद्गुरूंचे गुरु जुन्नर तालुक्यात ओतूरला आहेत। तर ओतूरला याचा सांगता समारंभ ठेवलेला आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, पारनेर, संगमनेर, अकोले आणि पुणेकर आणि मुंबईकर सगळी मंडळी एकत्र येऊन खूप सुंदर नियोजनामध्ये जगद्गुरू तुकोबारायांच्या 375व्याचा सांगता समारंभ आहे। सगळ्या महाराष्ट्राला विनंती, महाराष्ट्रातील जे जे तुका म्हणे म्हणतात त्यांना सर्वाला विनंती की बाबाजी चैतन्य महाराजांच्या दरबारात हा उत्सव होतोय। सामान्य नाही, ही मोठी चैतन्य परंपरा आहे। राघव चैतन्य, केशव चैतन्य सांगितले खुन माळिकेची, मग बाबाजी आपुले सांगितले नाम आणि जगाला महामंत्र रामकृष्णारी याच जुन्नर तालुक्यात ओतूरला बाबाजी चैतन्य महाराजांनी जगद्गुरूंना दिला। त्यांच्या प्रांगणात हा महामहोत्सव आहे। 18 मे ते 25 मे या दरम्यान जगद्गुरू तुकोबारायांचा महामहोत्सव संपन्न होत आहे। जेवढे गाथ्यात अभंग तेवढे वाचक, 5000 वाचक, रोज 500 टाळकरी, कीर्तनाला रोज 25 पखवाज आणि कीर्तनाला पहिल्या दिवशी 25,000 लोक, चौथ्या दिवशीपासून 1,00,000 लोकांचं नियोजन आहे आणि काल्याला मात्र 1.5 ते 2 लाख लोकांना पुरणपोळी असं नियोजन केलेलं आहे। सकाळून 50 गावांच्या भाकरी आता, संध्याकाळून 50 गावांच्या भाकरी आता आणि मग 4 ते 6 काकडा भजन आहे। 6:30 ते 11 संगीत गाथा पारायण आहे। संगीत गाथा पारायण झालं का मग 11 ते 12:30 पुणे जिल्ह्यातली कीर्तन आहेत। म्हणजे हे जे 8 तालुक्याला एकच कीर्तन, एका तालुक्यात एक कीर्तन। 12:30 वाजता कीर्तन संपलं का 50 गावांची 1.5 ते 2 लाख भाकरी येणार आणि मग बाकीचा प्रसाद आपल्याला तिथं बनवायचा। 12:30 ते 4 या दरम्यान भोजन, नित्य नेमाचं भजन आणि मग नेमाचं भजन आणि हरिपाठ 4 वाजेपर्यंत। 4 ते 6 जगद्गुरू तुकोबारायांचं चरित्र आपल्याला ऐकायला भेटणार आणि तेही त्यांच्या गुरुच्या समाधी पुढं ऐकायला भेटणार। वा बरं। आणि 6:30 ते 8:30 मात्र अभ्यासकांची कीर्तन आहेत। आदरणीय बंडातात्या कराडकर, चैतन्य महाराज देगलूरकर, आदरणीय जयवंत महाराज बोधले, बापूसाहेब महाराज देहूकर, नामदेव महाराजाचे वंशज केशव महाराज नामदास, आदरणीय कूट अभंग मर्मज्ञ महादेव महाराज राऊत, नाथ महाराजाचे वंशज योगीराज महाराज गोसावी, नेवासा क्षेत्रातील आदरणीय उद्धव महाराज मंडलिक, अशी गोड कीर्तन आपल्याला 6:30 ते 8:30 ऐकायला भेटणार। 8:30 वाजता परत 50 गावांच्या 2 लाख भाकरी येणार